माझं नाव प्रद्युम्न बर्वे आहे आणि बँक ऑफ महाराष्ट्रामधनं निवृत्त होऊन 6 वर्ष झाली. आता पहिले निवृत्तीचे 1-2 वर्ष खूप छान गेली. इकडे-तिकडे करण्यात, मग इकडे-तिकडे हिंडण्यात आणि पैसे संपल्यावर आता काय करायचं? थोड्या काळजी मग एक-एक टाळता-टाळता जसं आपण स्क्रोल करतो, मला ही ॲडव्हर्टाइज दिसली. खरं म्हणजे या कास्टची चौकशी करायला मी 3 वर्षापूर्वी येऊन गेलो होतो. पण तेव्हा त्यांची अट होती, की ग्रॅज्युएशन पाहिजे आणि मग मला ते जमलं नाही, कारण माझी सगळी कागदपत्र गेली होती पुरात वाहून. मग आता एकदा विचारलं तर त्यांनी मला चान्स दिला, की "हां, तुम्ही शिकू तर शकता" आणि म्हटलं ठीक आहे. आता स्टोरी टेलिंग घेण्यामागे काय, की बाता मारणं आणि बाता करणं ही मराठी माणसाची आवड असते. आणि अनुभव आपल्याला असं सांगतो. आणि स्टोरी कुठल्याही विषयावर आपण करू शकतो किंवा ऐकलेलं सांगू शकतो. धर्मसंस्कार करायचं म्हटलं तर मला जरा कठीण येतं. कोणाला काही शिकवायचं म्हटलं, तर म्हणणार "गप बस, तुझ्यापेक्षा का आम्हाला जास्ती अक्कल आहे." म्हटलं स्टोरी टेलिंग आपण करून बघूया. याच्यातून मी स्टोरी टेलिंग जॉइन केलं. यांच्या सहकार्याने आता मला थोडा कॉन्फिडन्स येतोय, की आज मी एवढ्या 25 लोकांसमोर पहिल्यांदाच उभं राहून बोलतोय आणि काही हरकत नाहीये. हळू प्रगती होईल आपल्या सहकार्याने. आता ही दुसरी वेळ आहे आणि एक पहिल्यांदा मी मोठ्याने दिलं होतं, की आपण आता स्टेप बाय स्टेप प्रयत्न तर करूया. म्हणजे काय, की पहिल्या दिवसापेक्षा थोडंसं आपल्यात सुधारणा आली, तर जास्ती योग्य आहे आणि आपण धैर्य कधी एकवटणार? बाकी आपण घरात आरडाओरडा करतच असतो. तर ठीक आहे म्हणून मी मोठ्या उत्साहाने निघालो काल नाशिकहून आणि अपूर्वाने सांगितलं, "तर तुम्ही काय शिकलात, त्याच्यापैकी काहीतरी करायचे तुम्ही लक्षात ठेवा." आता मी काल काय जेवलो ते आज मला आठवत नाही. तर एवढ्या महिन्यात 4 महिन्याचं काय करू? ठीक आहे म्हटलं आपण जाणं तर भाग आहे कारण नाव दिलेलं आहे. असं करून मग मी मित्राला फोन केला. तो शाळेपासून माझ्या बरोबर आहे आणि भरपूर बक्षिसं वगैरे मिळवलेली आहेत बोलण्यात. म्हटलं, "अरे मला असं-असं उद्या जायचंय. जरा मला काहीतरी पोपटपंची करण्यासाठी शिकव." तो म्हणाला, "तू ये तर खरी मग बघू आपण काय करायचंय. तुला काय बोलायचंय?" इथं तर चराटा-चरका लावलेलं असतं. म्हटलं, "ठीक आहे, तू उगीच हे करू नकोस, मला शिकव." असं मी सरवलीला काल उतरलो. आल्यावर चहा-पाणी वगैरे झालं. म्हटलं, "तरी आता जरा कुठेतरी राहून पाय मोकळे करू." "अरे, तू शिकवत आहेस ना?" "अरे, ते काय 10 मिनिटं बोलायचं ना, 15 मिनिटात शिकवतो." अरे, आम्ही गेलो पुढे. तेवढ्यात कर्मधर्म सहकार्याने माझ्या नशिबाने त्याला फोन आला. काहीतरी अर्जंट काम निघालं. कोणतरी ॲडमिट झालं त्याच्या नातलग. म्हणाला, "असं कर, माझी खोली उघड. तू आराम कर. मी रात्री येतो आणि आपण शिकू." त्याला म्हटलं, "दे किल्ली आता तू जा." "काय करायचं?" म्हटलं, "आता जवळच आहे." म्हणून आळंदीला गेलो नदीवर. नशिबाने नदी जेव्हा मागे बघितली त्यापेक्षा थोडी स्वच्छ होती. म्हटलं आता ती नदी क्रॉस करून पलीकडे जाऊन ज्ञानोबांचं दर्शन घ्यावं. त्यांनी काही आपल्याला थोडंसं उद्या सहारा दिला तर दिला. परत दुसरा पाय खेचत होता. "अरे तू स्वतः काही प्रयत्न नाही केलेस, तर काय मी तुला मदत करणार आहे?" होता म्हटलं पहिल्यांदा शांतपणे बसूया, हातावर टाळ्या वाजवत. मग जरा धीर आला, की आपण काय करायचं ते ठरवू. आणि असं बसलेलं असताना अचानक 2 माणसं माझ्यासमोरून गेली. त्याला होता धोतर. मी बघतोय. ती निवांत माझ्या बाजूला बसली. मी आपलं असं बघितलं म्हणजे मला एक दृष्टीने तिरस्कारच होता, की ही माझ्या बाजूला कशाला बसली? ठीक आहे म्हणाले, पण त्यांनी मला ऑब्झर्व्ह केलं होतं, की 5-10 मिनिटं मी काहीतरी चलबिचल करतोय. धीर करून मग ती तशीच जरा लांब जाऊन बसली आणि मी पाण्याकडे दगड प्रेम नाही. तर विचार करत होतो काय करायचं मला काही सुचत नव्हतं. मग त्यातला एक आला माणूस बरोबर. "अहो तुम्हाला काहीतरी चिंता आहे. काय प्रकार आहे?" म्हटलं, "तुम्ही तर माळकरी दिसताय. मगाशी मी तुम्हाला बघितलं तुम्हाला आवडलं नसेल म्हणजे मला आवडलं नाही तुम्हाला कळलं असेल. तरी तुम्ही का बरं आले माझ्या बाजूला?" "नाही, नाही तसं वाईट वाटून मला तुमच्याकडनं पैसे नको, चहा सुद्धा नको. मी तुम्हाला पाजतो पाहिजे पण तुम्ही काहीतरी अडचणीत आहे म्हणून मदत करताय ते का बघतो." म्हटलं, "असं-असं उद्या मला जरा बोलायचं." तो म्हणाला, "ठीक आहे. तुम्हाला काय बोलायचं आहे?" म्हटलं, "तेच तर मला कळत नाहीये." "मग तुम्ही काय शिकले?" म्हटलं, "मी स्टोरी टेलिंग शिकलो आणि हिंदू धर्माबद्दल काहीतरी शिकायचं म्हणजे काहीतरी करावं असं मला वाटतंय. आता मला असं काहीतरी नवीन सांगा." कारण माझा नंबर नेहमीच शेवटी असतो. शाळेपासून प्रत्येक वेळेला. तसं उद्याही तेच होणार आहे. तर सगळ्या लोकांनी सांगितल्यावर मी नवीन काहीतरी सांगायला पाहिजे. नाहीतर सगळे भैरवी म्हटल्यासारखे उठून जातील. त्यामुळे तसं काही काळजी करू नका. सोपा विषय देतो तुम्हाला. काय? म्हणे, "खेळ माहिती आहेत का तुम्हाला?" "काहीतरी खेळतच असाल लहानपणी." म्हटलं, "कुठला खेळ बाकी नाहीये ना," म्हटलं. "व्हॉलीबॉल सुद्धा खेळलोय 2 फुटी असताना." "ठीक आहे," म्हणाला. "तुम्हाला भारतीय खेळांबद्दल किती माहिती आहे?" म्हटलं, "थोडीफार आहे." "मग सांगा," म्हणे, "2-4 मग." 2-4 भारतीय खेळ? क्रिकेट. अरे क्रिकेट आपलं आहे का? नाही आहे ना.
म्हणजे माहिती होतं, पण मी म्हटलं माळकरीला काय माहिती? त्याला बरोबर माहिती होतं. मग म्हटलं चेस आहे, बॅडमिंटन आहे. म्हणजे बॅडमिंटन जरी मॉडर्न असला, तरी त्याचा उगम भारतात आहे, पुण्यात. पुण्यात आहे म्हटलं. आणखीन काय? आणखीन सारीपाट वगैरे. द्यूत ते मी सांगू शकत नाही चार चौघामध्ये. रमी वगैरे तर सगळे आता खेळतातच. कदाचित ते भारतीय असतील. कारण गंजीफा भारतात पहिल्यांदा होत्या. गंजीफा नंतर खेळ आलेला आहे पत्त्यांचा. ठीक आहे म्हणाला, ठीक आहे. पण तुम्हाला माहिती आहे का म्हणे, सापशिडी कधी खेळलीत का तुम्ही? म्हटलं आयुष्यभर आज सुद्धा मी तेच करतोय. म्हणाला, नाही चेष्टा करू नका. आता तुम्हाला सिरियस मी उद्याचा प्रॉब्लेम सोडतो. म्हटलं ठीक आहे, सांगा मग. तो म्हणतो सापशिडीबद्दल मी तुम्हाला सांगतो आणि तुमचं जे हिंदू संस्कृतीबद्दल आहे, त्याच्याबद्दल काही त्यातनं तुम्हाला बोध घेता आला तर घ्या. म्हटलं ठीक आहे. मग काय सांगताय? त्यामुळे एकदा असं होतं की ज्ञानेश्वर आणि ते चौघं भाऊ वाळवंटात खेळत होते. वाळवंट म्हणजे काय, नदीत पाणी नव्हतं म्हणून वाळू गरम झालेली होती. आता मुक्ताबाई सगळ्यात लहान. तो साधारण मे महिना असावा. मुक्ताईनगर म्हणजे जळगावला आहे. तिथे ते खेळत असावेत कदाचित. तर ते पाय बी भाजायला लागले, अंगाला चटके बसायला लागले. मग ते खेळता-खेळता म्हणाले, "नको आता. सहन होत नाहीये." म्हणून मुक्ताबाई वैतागून आतमध्ये आली. नेहमीप्रमाणे ज्ञानोबा राजा त्यांच्या अभ्यासात घडले होते, काहीतरी लिखाणकाम चालू होतं. पण आता धाकटी बहीण आली आणि रडत आली आणि ती म्हणाली, "आता तूच काहीतरी कर. माझा वेळ जात नाहीये आणि हे मला आता अभ्यासाला" म्हणजे ते निवृत्तीनाथ वगैरे त्याला शिकवत असतात. "अभ्यासाला बसवतील, पण मला तर खेळायचंय." आता धाकट्या बहिणीचे हे कसं मोडणार? ते म्हणाले, "ठीक आहे, मी तुला नवीन खेळ करून देतो. जरा एक 10 मिनिटं बस." आता ज्ञानदेवांनी त्यांचं लिखाण बाजूला केलं. काय करावं विचार करता करता त्यांच्या डोक्यात तर चालूच होतं, की या छोट्या मुलांना आणि लोकांना काहीतरी आध्यात्मिक पण कळलं पाहिजे आणि हे पण झालं पाहिजे. मग त्यांनी 50 चौकोन असलेला एक सारीपाट टाईप पट निर्माण केला आणि मुक्ताबाईला सांगायला लागले, असं असं कळायचं, तुझ्याकडे कवड्या आहेत का? आहे म्हणाले, कवड्या आहेत. म्हणे ठीक आहे. कोण कोण खेळणार? तू एकटीही खेळू शकते, दोघंही खेळू शकता. मग ठीक आहे. मग त्यांनी एक एक लिहिलं, म्हणजे मध, मत्सर, क्रोध वगैरे हे सगळे गुण जे आहेत ते शिडीवर दाखवले आणि सापाचे काय, तो क्रोध वगैरे असं दाखवलं. सॉरी, उलटं बोललं वाटतं. तर असं झाल्यावर मग ठीक आहे म्हणाले, त्यांनी खेळायला सुरुवात केली. हा सगळं करता करता त्यांचे 3-4 तास निघून गेले, कारण 50व्या घरात कोणीच जात नव्हतं. तर मग त्यांनी सांगितलं, "हे ह्याच्यातून तुम्ही तत्वज्ञान काय सांगणार?" म्हणजे त्या माळकरी बुवांनी मला विचारलं. म्हटलं, भाऊ तुम्ही सांगताय, मला तर काहीच कळलं नाही." तो म्हणते, "आता तू या परिस्थितीत या वयात आलेला आहेस आणि तुला कळत नाही की तुला कुठे जायचंय, काय करायचंय." तर मी सांगतो ते ऐक. एखादा सद्गुण आत्मसात करायचा प्रयत्न कर, दुर्गुण आपोआप बाजूला जात जाईल. दुर्गुण दूर करण्यासाठी तू काही करायला पाहिजे असं नाही. म्हणलं सद्गुण म्हणजे काय करू? मी कोणाचं वाईट केलेलंच नाहीये. दररोज खातो, पितो, मजा करतो. तसं नाही म्हणतो. काही सत्संग कर, भक्ती मार्गाला जा, काहीतरी वाचत जा. तुला जे माहिती आहे लोकांना सांग. लोकांकडनं थोडंसं तुला माहीत नसलेलं घे आणि तुला काय सार काढता येतं याचा तू प्रयत्न कर. असं केलं तर तुझे दिवस छान जातील. आणि म्हटलं ठीक आहे, उद्या काय सांगू? हेच तू सांग ना. म्हटलं बरोबर आहे. मग काय? तो म्हणाला, "आता तू आठवण कर. नोकरीला लागला तेव्हा काय झालं?" म्हटलं, "काय झालं तसं तर मला आठवत नाही." म्हटलं, "रिटायर होऊन मला एवढी वर्ष झाली." पण प्रचंड 1.5-2 वर्ष मी टेन्शनमध्ये होतो. तो मारवाडी मला ₹100 ही पगार धड देत नव्हता आणि एकाएकी बँकेची परीक्षा देऊन विसरून गेलो. तेव्हा मला कॉल आला आणि म्हटलं, ₹600 पगार त्या काळी हं, म्हणजे 1982 साली. आकाशातच उडलो. चूक झाली, मी घरी दाखवलं होतं पत्र. पण मला कॅशियर आणि गोडाऊन कीपर म्हटलं, मी गोडाऊनमध्ये काम करणार, पण ती पोस्टच तशी होती आणि त्याला ₹500 डिपॉझिट मागत होते त्यावेळेला. आता माझा ₹100 पगार, तोही मारवाडी दिला तर द्यायचा, नाही तर कापून घ्यायचा. मग न करता चावडीवर बसणारे माझे मित्र होते. सांगितलं, "चला मी ट्रिपला नेतो, सगळ्यांनी कॉन्ट्री काढा." आणि त्यांना सांगितलं, "मला नोकरी लागणार आहे, आपल्याला ट्रिप करायची आहे." सगळ्यांनी 10-12 जणी मिळून काढले ₹1000 त्यातले ₹500 मी पहिले खिशात टाकले. आणि मग आम्ही ट्रिप 2 दिवसात करून आलो. असं तऱ्हेने गेलो. मग काय केलं? अरे हाच तर तुझा सत्संग होता. तुझ्या मित्रमंडळीत राहिलास, तुझे प्रॉब्लेम त्यांना सांगितलेस आणि त्यांनी सगळ्यांनी मदत केली, याचा अर्थ तूही त्यांना कधीतरी केली असेल. म्हटलं, "हो, मदत काय, मित्र म्हटल्यावर चालतच असतं." असं ते म्हणे. मग दुसरं काय? शेजार-पाजारच्यांच्या वेळेला काय केलं होतं?
काही आठवत नाही, तसं काय करणार नाही, शेजार धर्म पाळतो तसा पाळला. हा म्हटलं एकदा आहे की शेजारचा माणूस ऍडमिट होता आणि त्याच्या घरी कोणी नव्हतं. त्याला मी ऍडमिट केलं आणि डॉक्टरांनी मला सांगितलं की याच्या जवळचं कोणी असलं तरच आम्ही त्याचं ऑपरेशन करू, अदरवाईज डेंजर केस आहे. मी बेधडक सांगितलं, मी घरचं आणि सही केली. हे सत्कर्म केलं म्हणे. तुला शंका नाही आली त्याच्या घरचे काय म्हणतील? म्हणलं नाही, मला अजिबात शंका नाही आली. आणि हे सत्कर्म केलं, हे तुझ्या आत्म्याला तू विचारलंस आणि तुला सांगितलं त्याप्रमाणे वागलास. असंच कर म्हणे. तू काहीच काळजी करू नकोस. उद्या जा, जे वाटेल ते बोल. काय होणार आहे? एक तर लोक हसतील किंवा टाळ्या वाजवतील. म्हटलं बरं आहे. पण मग झालं? अरे झालं नाही म्हणतो. हे तुला सांगतो, तू शेवटी जोड कशाशी देणार आहेस? भारतीय परंपरा संस्कृतीची. आणि आपण का म्हणे, हा ज्ञानेश्वरीने काढलेला खेळ आहे आणि आता इंग्लिशमध्ये त्याला लॅडर आणि स्नेक म्हणतात. म्हटलं नाही, मला नाही माहिती. मग त्यांनी दिलं. एक इंग्लंडचा कोणतरी आहे, तो भारतीय संस्कृतीचा अभ्यास करत होता आणि त्यांनी 13व्या शतकामध्ये कोणते कोणते खेळ भारतात होते याच्यावर अभ्यास केला. आता आपण तर काही करत नाही. तर त्याचं नाव इंग्लिश असल्यामुळे मला येत नाही, मी हे वाचून सांगतो. एरिक सँड. एरिक सँड हे त्याचं, हे कालच्या व्हॉट्सअपवरनं मी सांगतोय. एरिक सँड हे त्याचं आहे. आणि मग त्यांनी सांगितल्यावर मला कळलं की अरे हो, आपल्या या विषयामध्ये आपण एवढं सगळं कोर्स केलं करतोय, पण यांनी आपल्याला दिशा दिली. आपली जी शंका होती की उद्या काय बोलायचं, अर्धा तर प्रश्न यांनी काढला. आणि पुढे काय करायचं, तर अध्यात्म आणि भारतीय याचं स्वतः ज्ञान घ्यायचं आणि जसं जमेल तसं लोकांकडे करायचं. निश्चितच त्याला चांगले दिवस आहेत.